भाजप कोर कमिटीची आज दुपारी दिल्लीत तातडीची बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलार, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा दिल्ली दौरा। अजित पवार दिल्लीला जाणार की नाही याबाबत अस्पष्टता। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार। 10 उमेदवारांची नावं जाहीर होणार। ज्या जागांवर युतीचं एकमत झालं नाही त्यावर आज निर्णय घेतला जाणार। काही जागांच्या अदलाबदलीचीही शक्यता। राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही। राहुल गांधी यांचं भाषण म्हणजे हास्य जत्रा होती। काल 50% लोक खुर्च्या सोडून निघून गेले। चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींच्या सभेवर टीका। उद्धव ठाकरे काल मतांसाठी राहुल गांधींना शरण गेले। चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींच्या सभेवरून उद्धव ठाकरेंवर टीका। मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले। बावनकुळेंचं टीकास्त्र। शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कधी हमी भावाचा, पीक विम्याचा विचार केला नाही। त्यांना बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही। एका परिवारात मतदारसंघात अडकले आहात। मोदींसोबत बरोबरी कशी होईल? बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका। उद्धव ठाकरेंनी सांगली, हिंगोलीत परस्पर उमेदवार घोषित केले। इंडिया अलायन्स नावाची गोष्ट जवळपास संपुष्टात आली आहे। इंडिया आघाडीत गोंधळ सुरू आहे। इंडिया आघाडीत समन्वयाचा अभाव। ही कसली आघाडी? अशोक चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल गांधी यांचं वक्तव्य हास्यास्पद। सोनिया गांधींना भेटलो नाही, काँग्रेस सोडणार आहे। कोणालाही माहीत नव्हतं, शेवटपर्यंत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काम करत होतो। अशोक चव्हाणांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे सोडून कुणीही बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या शेजारी ठाकरे जाऊन बसले। त्यांना फक्त 5 मिनिटं बोलायला दिलं गेलं। महाराष्ट्राने यांना नाकारलं, हे काल स्पष्ट झालं। उदय सामंतांची टीका। शिवाजी पार्कवरचा मेळावा षण्मुखानंदला घेतला असता तरी चालला असता। 25 पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरू शकलं नाही। मंत्री उदय सामंत यांची राहुल गांधींच्या सभेवर टीका। दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सीपीआयची उमेदवारीची मागणी। जेपी गावित नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गावित शरद पवारांची भेट घेणार। भाजप नेते गिरीश महाजन सातारचे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक असलेले उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर इथे दाखल। सदिच्छा भेट म्हणून कारण सांगितलं जात असलं तरी या भेटीमागे उदयनराजेंच्या तिकिटाचं कारण असल्याची माहिती। सोलापूर लोकसभेसाठी फडणवीसांचा शरद बनसोडेंना फोन। सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का? फडणवीसांकडून विचारणा। भाजप आमदारांच्या बैठकीनंतर फडणवीसांनी फोन केल्याचा दावा। मनसे नेते अमेय खोपकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल गांधींचं भाषण इतक्या निष्ठेने देऊ कान। शरद, राहुल, उद्धव आमची शिवसेना। अमेय खोपकर यांची एक्स माध्यमावर पोस्ट। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं लाभार्थी संकल्प अभियान। दारोदारी जाऊन पक्षासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात। मतदारांना निवडणूक आपली वाटावी यासाठी भाजपचा नवा प्रयोग। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई। कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष। निवडणूक रोख्यांप्रकरणी 21 मार्चला पुढील सुनावणी। अर्धवट माहिती दिल्यानं कोर्टाने स्टेट बँकेला फटकारलं। एसबीआयनं त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती बॉन्ड नंबरसह द्यावी, कोर्टाचे आदेश। उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरील बलात्काराचा आरोप खोटा। पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल। एका डॉक्टर महिलेने जिंदाल यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशानं गुन्हा दाखल केल्याची अहवालात माहिती। दिल्लीत भाजप आज लोकसभा उमेदवारांच्या तिसऱ्या यादीबाबत करणार चर्चा। कोर कमिटीची होणार बैठक। बैठकीत उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांमधील उमेदवारांची यादी अंतिम करण्याबाबत होणार चर्चा। बिहारमधील लोकसभा जागा वाटपाच्या चर्चेसाठी नितीश कुमार आज जाणार दिल्लीला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा। दिल्ली आघाडीतही जागा वाटपाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता। जागा वाटपाबाबत तेजस्वी यादव काँग्रेस नेत्यांशी दिल्लीत बोलणार असल्याची माहिती। 4 जून रोजी 400 पार असं देश म्हणतोय। शक्तीचा विनाश करणारे आणि शक्ती उपासकांमध्ये लढाई। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेलंगणातील सभेत वक्तव्य। बीआरएसनं राज्यातील लोकांच्या भावनांची खेळ केल्याचीही मोदींची टीका। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडी समोर हजर होणार नाहीत। ईडीने आज हजर राहण्याचं दिलं होतं समन्स। कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर समन्स का? आम आदमी पक्षाचा सवाल।
लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ. महादेव बेटिंग या प्रकरणी बघेल यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल. रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांचा पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणुकीत विजय. 2030 पर्यंत राष्ट्रपतीपदी कायम राहणार. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका न झाल्याचा अमेरिकेचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.